नमस्कार. आज सर्व शेतकऱ्यांना मी नाथ सिरीजतर्फे हार्दिक स्वागत करतो व सर्व मित्रपरिवार त्यांनासुद्धा तुम्हाला या व्हॉट्सअपद्वारे हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत सावंगी गावातील अश्विन भाऊ चव्हाण यांच्या शेतात. यावर्षी आपण या 12 ऑक्टोबर 2025 वार आहे रविवार. आज आपण इथे एक मोठा मेगा फील्ड डे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण हे आपले मालक आहे अश्विन भाऊ चव्हाण आणि याचं कृषी केंद्रसुद्धा आहे पुसदला, अंकुश कृषी सेवा केंद्र. तर याच्या शेतात आपण यांना विचारू का हे संकेत हे मागील वर्षीसुद्धा लावलं 2024मध्ये आणि यावर्षी 2025मध्ये लावलं. तर सर्वात पहिलं तुमचा भाऊ परिचय. माझं नाव अश्विन चव्हाण. माझा अंकुश ॲग्रो एजन्सी पुसदमध्ये काउंटर आहे. सोबतच हे वाण मी लास्ट इयर 10 पॅकेट लावले होते. तर या शेतात लावले होते ज्या शेतात मी आत्ता घेतलं आहे. तर व्हेरायटी इतकी चांगली आहे, जबरदस्त आहे आणि सेटिंग इतकी छान आहे की सिरीजच्या सिरीज लागते आणि 6 फूट प्लस म्हणजे 7 फुटापर्यंत वाढ आहे आणि रोगाला बळी पडत नाही. थ्रिप्सचा याच्यावर बिलकुल अटॅक होत नाही. आणि ज्या प्रमाणात मला ती लास्ट इयर आवडली तर मी माझ्या काही नातेवाईकांना आणून दाखवले होते. छोटासा मी माझ्या लेवलवर प्रोग्राम घेतला. माझा जो इथे शेतात दरवर्षी असतो तर तेव्हा प्रत्येक माझ्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकाला ही व्हेरायटी खूप आवडली. मग यावर्षी मी ठरवलं की मागच्या वर्षी शॉर्टेजसारखं किंवा माल उपलब्ध नव्हता किंवा काय बुकिंग नव्हतं, तर यावर्षी मी सुरुवातीलाच बुकिंग केली. सुरुवातीला बुकिंग करून अवेलेबिलिटी करून घेतली. साहेबांसोबत पहिलेच सांगितलं की मी ह्या व्हेरायटी विकणार आहे आणि मला आवडलेली आहे, तर थोडा मला सहकार्य लागेल. तर मला साहेबांकडनं उपलब्ध पण झाला साठा जेवढा पाहिजे होता. आणि मी प्रत्येक नातेवाईकाला 2 पॅकेट 4 पॅकेट 5 पॅकेट या वाणाची प्रत्येकाला जसं देता येईल. पण ज्या माझ्या कास्तकारांनी आणि मी स्वतः एवढा कॉन्फिडंट आहे की एवढी चांगली व्हेरायटी आहे, इथून पुढे मी स्वतः तर माझ्या काउंटरला विकणारच, पण सोबत ज्या नातेवाईकांनी दिली त्यांचे नातेवाईक हे प्रत्येक नातेवाईक डिमांड करत आहे. आणि आजचा हा प्रोग्राम म्हणजे अक्षरशः खूप चांगला प्रोग्राम झाला. एवढ्या म्हणजे सोयाबीन काढणीच्या टाईमला सुद्धा भरभरून लोक आले इथे आणि पूर्ण कार्यक्रम चांगला झाला हा फील्ड डेचा. म्हणजे अंकुश भाऊ म्हणजे अश्विन भाऊनी खरंच आमच्या नाथ बाळाजींसाठी जे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकत नाही आमच्या तुम्ही काय केलं. पण अश्विन भाऊ धन्यवाद तुमचं का तुम्ही शेतकऱ्याला चांगला तुमच्या नातेवाईकाला हे पॅकेट दिले, त्याच्याकडून तुम्ही लावून घेतले. म्हणजे तुम्हाला जो मनात होता का बा समोरच्या शेतकऱ्याला सुद्धा उत्पन्न यायला पाहिजे, जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये उत्पन्न येत आहे या वाणाचं, तर तुम्ही जो उपक्रम राबवला समोरच्यासाठी त्याच्याबद्दल खूप धन्यवाद दादा. आणि एक सांगायचं होतं, ही व्हेरायटी लास्ट इयर होती आणि यावर्षी सुद्धा इतकी चांगली आली कारण वर्ष हा बरोबर नव्हता. पाऊस खूप जास्त पाणी झालं आमच्या एरियामध्ये. या पाण्यामध्ये पण याची पातीगळ जी प्रमाण होतं प्रत्येक एरियामध्ये, त्या एरियाच्या मानाने या आपल्या व्हेरायटीची पातीगळ खूप कमी झाली पण एकदम खूप कमी न कळता. आणि उत्पन्नाला लास्ट इयर मला 3 एकरमध्ये 54 क्विंटल झाला होता, 53 ते 54 क्विंटल. तर यावर्षी पण तेवढं होईल अपेक्षा आहे. बघू आता जे पुढे आता किती होते ते. अंतर किती होतं आपलं अंतर? अंतरचा हा मेजर म्हणजे 6 फुटाचा फटा होता आणि हे 6 बाय 1.5चं स्पेसिंग ह्याला फार महत्त्वाचं आहे. स्पेसिंग कमी असलं तर थोडीशी स्पेसिंग 6 फूट 5.5 फूटच्या वर घ्यायला पाहिजे साहेब. थँक्यू. धन्यवाद अंकुश भाऊ, धन्यवाद. तुम्ही महत्त्वाचं म्हणजे आजचा जो प्रोग्राम अरेंज केला, आजचा जो कार्यक्रम अरेंज केला आम्ही, आणि तुम्ही तुमचं ज्या सहकार्यामुळं तो खरोखर एकदम चांगले शेतकरी आणि खरे शेतकरी इथं आज पाहून गेले. आणि प्रत्येकाने ज्या शेतकऱ्यांनी लावलं त्या शेतकऱ्यांनी स्तुती करून गेले का म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर मला असेही अनुभव सांगितले का मग एकाचं अंतर कमी झालं, कोणाचं अंतर व्यवस्थित आहे, तर प्रत्येकाचा अनुभव एकच आला का याच्यावर रोग बिलकुल येत नाही. रोग बिलकुल येत नाही. आणि एक शेतकरी तर सांगून गेला का साहेब म्हणे याला 2 ते 3 स्प्रेमध्ये खूप सगळं शेवटपर्यंत काम होऊन जाते. तर अशासारखे जेव्हा अनुभव येतात तेव्हा आम्हालाही असं वाटते का नाही, खरोखर ही व्हेरायटीमध्ये आपण जे कंपनीने जे द्यायचा प्रयत्न केला ते शेतकऱ्यांना मिळतं आहे. शेतकऱ्यांना सिरीज खूप आवडतं आहे. शेतकऱ्याचं लक्ष बोंड साईजवर नाही, शेतकऱ्याचं लक्ष सिरीजवर आहे, नंबर ऑफ बोल्सवर आहे. तर हे तुम्ही सगळं पाहताय. मागच्या वर्षीचा तुमचा अनुभव आहे. मागच्या वर्षी अश्विनबाईला 3 एकरामध्ये जवळपास 53 क्विंटल कापूस झाला आणि यावर्षीसुद्धा त्याच क्षेत्रात 3 एकरात कापूस लावला आहे त्यांनी आणि आपलं संकेत लावलं आहे. आता ह्या संकेतमध्ये त्यांची अपेक्षा किंवा इथे जे शेती करतात
संतोष भाऊ म्हणून आहेत, त्यांचे म्हणजे दिवाणजी, त्यांच्या म्हणण्यानुसार तर ते म्हणतात मागच्या वर्षीचा मी रेकॉर्ड तोडून घेईल, म्हणजे 53पेक्षा जास्त जाईल बा 3 एकरामध्ये. मागच्या वर्षी एकरी 17 ते 18 क्विंटल कापूस झाला, यावर्षी त्यांना जास्त होण्याची अपेक्षा आहे असं त्यांच्या म्हणणं आहे. तर तुमचा जो अनुभव, तुमचं जे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याच्याबद्दल पुनश्च एकदा आमच्या नाथ परिवारातर्फे धन्यवाद.